मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती परिमीन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मूर्ती उदारा सोपान सेवा मूर्ती उदारा सोपान मूर्ती उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवनपा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपा जय जननी देवाची जननी देवाची जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागून शरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करा अभिरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला याची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा प्रचार ज्या साधून केला त्यांचं नाव नामदेव महाराज। ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की ज्ञानोबाराय म्हटलं की ज्ञान डोळ्यासमोर येतं, ज्ञानेश्वरी येते, अमृत अनुभव येतो, चांगदेव 65 येते, हरिपाठ येतो। तुकाराम महाराजांचं नाव डोळ्यासमोर आलं की वैराग्य गाथा समोर येतो, नाथ महाराजांचं नाव घेतलं की शांती डोळ्यासमोर येते। पण वारकरी संप्रदायाच्या शांतीचा, ज्ञानाचा, वाङ्मयाचा प्रचार ज्यांनी केला त्यांचं नाव नामदेव महाराज। आपण कधी पंजाबमध्ये गेलात तर पंजाबमध्ये मोठी शीख लोकांची गुरुद्वारा आहे, त्याला सुवर्ण मंदिर बनतं। त्या अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरामध्ये नामदेवरायांची अभंग गायल्याशिवाय पगडीवाले शीख लोक जेवण करत नाहीत। म्हणजे परदेशात, परधर्मात, परसंस्कृतीमध्ये संप्रदाय रुजवण्याचं काम कोणी केलं? नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी, जगामध्ये परमार्थ पोहोचत करण्याचं काम ज्या साधून केलं त्यांचं नाव नामदेवराया। आणि नामदेवराय हे देवाचे अत्यंत लाडकी लढीवाळ भक्त आहेत। पंढरपूरला राहत होते, नरशीला राहत होते आणि त्या नामदेवरायांच्या अभंग गाथेतला हा 4 चरणाचा 4 कडव्याचा देवाच्या समोर मागणं मागणारा अभंग आहे। विठाला विठाला अभंगाचं गोड चिंतन आपण आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या मोहननगर भागामध्ये जनसेवा प्रतिष्ठान आयोजित विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळा आणि काल भैरवनाथाच्या जयंतीच्या निमित्तानं गेल्या 20 वर्षापासून गजानन बाबांचं मंदिर आहे, तुकोबारायांचं आहे, पांडुरंगाचं आहे, रुक्मिणीचं आहे। आणि या पवित्र मंदिराच्या समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर मोहननगर, काळभोरनगर, लिंक रोड, ESI हॉस्पिटल जवळ मोहननगर चिंचवडमध्ये 19 नंबरमध्ये या 20 वर्षापासून परंपरेचा जनसेवा प्रतिष्ठान आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी कीर्तन सप्ताह महोत्सव होतो। आणि या सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण मगाशी दीपोत्सव झाला आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान आमचे महेश भाऊ यांच्या माध्यमातून पंडित बरेच दिवसापूर्वी 2019ला 18ला त्यांच्या आईवडिलांच्या पूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं माझं कीर्तन प्रवचन झालं होतं आईबद्दल। सप्त्यातही कीर्तन एक मला वाटतं मोठ्या सप्ताहामध्ये भाऊंनी घेतलं होतं आणि तेव्हापासून परिचय झालेला 1-2-3 वर्षापासून मला पण यायचं होतं भाऊंकडे
आणि मग आळंदी वारीमध्ये गेल्या वर्षी भाऊनी मला ही तारीखच देऊन टाकली. म्हटले तुम्ही 8 तारीख पुढच्या वर्षीची करा. आणि त्या संबंधातून आपण सगळी जनसेवा प्रतिष्ठान या कार्यक्रमाला योगदान देणारी मंडळी, पंक्ती घालणारी मंडळी आणि आपल्या या भागाचं एक वैभव जन्मतारखेनुसार आध्यात्मिक, आदिभौतिक आणि जी त्रिविध तापाची आपली प्रत्येकाला लागलेली त्याच्यातून बाहेर पडण्याचं काम एखाद्याला ईश्वरानं दिलेलं असतं आणि ते काम आमच्या महेश भाऊंना जमलेलं आहे. त्रिविध तापातून तुम्हाला बाजूला काढतात. कोणाच्या जन्मपत्रिकेमध्ये दोष असला, काही अडचण असते तर बाजूला काढण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून होत असतं. त्यांची ती परंपरा आहे 2-4 पिढ्याची, त्यांना ती पूर्ववत मिळालेली आहे आणि त्याद्वारे महेश भाऊंच्या प्रेमपूर्वक आग्रहामुळे आणि आपण सगळी या कार्यक्रमाला सजवणारी मंडळी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आजची ही मोहननगरच्या पांडुरंग मंदिरातली कीर्तन सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. कीर्तन साथीला ही महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियमच्या साथीवर ज्यांच्याकडे पाहून गायक वादक घाबरतात त्याचं कारण ते तेवढे तयार आहेत. त्यांचं गाणं, त्यांचं वाजवणं पंडित आहेत, त्याच्यातले ती रसज्ञता आहे. त्यांचं सरगम, त्यांच्या चाली, त्यांच्या मात्रा आपल्याला जमणार नाही. तितकं अवघड गाणं असतं. माझ्या वडिलांच्या पहिल्या पुण्यस्मरणाला मी पानसरे गुरुजींचं भजन ठेवलं होतं. आता 10 वर्ष झाले कार्यक्रम आहे, पण लोक म्हणतात ते पहिल्या वर्षी जे झालं ते पुन्हा झालंच नाही. असं महाराष्ट्रभर ज्यांचं मोठं नाव आहे आणि आपल्या सगळ्यांना गुरुजी म्हणून ज्यांना बोलायला आवडतं, स्वभावही तेवढा गोड आहे, सगळ्यांना धरून चालणं आहे. आपले जरी विद्यार्थी मोठे झाले तर त्यांना कीर्तनात पेटीची साथ करावी इतका विनम्र स्वभाव, सगळ्यांना धरून चालणारं व्यक्तिमत्व आमचे पानसरे गुरुजी. आज कीर्तनासाठी बऱ्याच दिवसानं गुरुजींची भेट झाली. गुरुजींना माझं वंदन आहे. महादेव बाबांनी त्यांचं वर्णन केलंय. तदनंतर एकाच गावात आमचा जन्म झाला, एकाच गावात, एकाच पाठात, एकाच गुरुवारांकडे. मी लहान असताना माझ्या गावात महाराज वाजवायला असायचे आमचे विठ्ठलावं. शेजारी शेजारी घर आहे त्यांचं, माझं असं भिंतीला भिंतच. माझा फक्त 2-3 एकर सोडलं तर दोघंच येत आम्ही. त्यांचं जन्मगाव तसं एकच गाव आमच्या दोघांचं, पण अत्यंत जीवलग मित्र. त्यांनीच खरं तर मला आळंदीला आणलं. मग ते पकवाज वाजवायचे, मी शिकत होतो शाळेमध्ये. चांगला आवाज आहे म्हटले तुझा, तू चल आळंदीला. आणि मग मला आबा घेऊन आले. असे आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक, अत्यंत जीवश्य कंठस्य. त्यांचं शेत आणि माझं शेत बांधाला बांध आहे. अतिशय 5 भाऊ आहेत ते गावाकडे, पण असे 5 पांडवासारखे आहेत. आमचं गाव परिसर त्यांना मुजरा करतो आणि आमच्या जिल्ह्यात त्यांचं मोठं नाव आहे. अगदी महाराष्ट्रभर ज्यांच्या पखवाजानं महाराष्ट्र बोलून काढलेलं आहे. ताकदीचं वाजवणं, रियाजाचं वाजवणं. त्यांच्यासमोर एका काळात अजूनही चांगले चांगले वादक उभे राहत नाहीत. असं उत्तुंग शिखरावर पोहोचलेलं वादन आमचे विठ्ठल आबा गव्हाणे. अगदी आळंदीला मोठी संस्था आहे, विद्यार्थी घडवतात आणि आबांचा स्वभाव फार नम्र आहे. सगळ्यांना मिठी मारून, सगळ्यांना सांभाळून घेऊन, सगळ्यांशी संलग्नता प्रेमाची असणारे आमचे विठ्ठल आबा, महाराष्ट्राची एक बुलंद तोफ. आबांना माझं वंदन, गुरुजींना वंदन. कीर्तन गायकाला आमचे महादेवबा आव्हाड, त्यांचा अतिशय गोड आवाज आहे. प्रमाणाच्या चाली म्हणाव्या तर आमच्या महादेवबांनी म्हणाव्या. वारकरी चालीचा ठेवाय आणि अगदी गोड आहे. सगळ्यांना धरून कुणाच्याही कीर्तनात अगदी निस्पृही व निराभिमानी वृत्तीचे असणारे आमचे महादेव आव्हाड. महादेव बाबांनाही वंदन. गोड चाल गायली. जसा काळ आहे, जशी अगदी वेळ कमी व महाराज छानपैकी टापटीपमध्ये गोड चाल गायली. महादेव बाबांना वंदन. आमचे सतीश महाराज आहेत. पुण्यामध्ये बऱ्याच वेळेला आमच्या माऊली आढावांनी माझी खूप कीर्तनं गजानन मंदिरामध्ये, निगडीमध्ये, मोठ्या मोठ्या सप्ताहामध्ये माऊलींनी बोलवलं आढावांनी. त्यावेळेला सतीश महाराज नेहमी गायला असतात. सतीश महाराजांना वंदन. माऊली आहेत, आमचे गुरुबंधू आहेत, त्यांचंही खूप प्रेम आहे. नेहमी फोन करतात. माऊलींना वंदन. आपण परिसरातील, गावातील सगळी आळंदीची गुरुबंधू मंडळी, छोटी मोठी साधक टाळकरी मंडळी, आमच्या संगतीत गणेश महाराज, या सगळ्यांना वंदन. आपण बसलेली सगळी मातृवर्ग, बहुसंख्य भाविक वर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, वर्गणी, तन मन धन. आणि महेश भाऊंना ही सगळी कीर्तनकार आपल्याला मिळतात त्याचं कारण भाऊ आहेत. कुणी बोलत नाही भाऊंना. आदेश दिला की यावं लागतं, नाही यावं तर मग कुणाकडे जावं संकट आल्यावर पुन्हा. त्यामुळं अगदी भाऊंच्या आग्रहाखातीर इंदुरीकर बाबा, गणेश महाराज, रमेश गुरुजी, उद्या काला गोविंद महाराज, माझंही कीर्तन भाऊंच्या आदेशातून आलं आणि त्याद्वारे आज आपल्या या मोहननगरमध्ये, या भागामध्ये कीर्तन करण्याची संधी आहे. शूटिंग चालू आहे. शूटिंगवाल्यांना वंदन. कार्यक्रमाला सिस्टीम अतिशय गोड आहे. जे टॉप 10 सिस्टीमवाले, त्याच्यामध्ये आमच्या केशव दादाचं उत्तम नाव आहे. राहुरी तालुक्यात त्याचं गाव आहे, पण एक प्रसिद्ध ट्रबल बाज, गेन, विको, बारकाले बटणं फिरवण्याची कला त्याला जमलेली आहे. नारळी सप्तातही लावतो, छोट्या सप्त्यातही लावतो, कितीही लोकात लावतो आणि मन प्रसन्न असतं कायम. त्याचं गोड आहे. जीवलग मित्र आहे आमचा. केशव दादांना धन्यवाद. आपण सगळे या कार्यक्रमाला योगदान देणारी प्रत्येक जण, कोणी उत्तुंग शिखरावर, कोणी सामाजिक, आर्थिक, राजकारण, प्रत्येक क्षेत्रातून आपण आलेली आहात. आमची बरीचशी भक्त मंडळी आलेली. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो.
अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो। वेळ तुमचा जास्त घेणार नाही, कमी वेळामध्ये आज तो 1 नंबरचा अभिषेक शर्मा जसा 20मध्ये खेळला, म्हणजे कमी बॉलमध्ये जास्त रन काढायची, तसं कमी वेळात जास्त रन काढणार मी, कमी वेळात जास्त बोलणार, पण वेळेमध्ये संपवणार। सर्वांगाचे कान करून ऐका एवढीच प्रार्थना। विठाला विठाला आमच्या गुरुजींच्या सानिध्यात काही मंडळी आलेली आहेत, त्यांची सगळ्यांचा गोडवा आहे, सगळ्यांना धन्यवाद। आजचा अभंग आपण घेतलाय तो मागणीपर प्रकरणातला आहे। अभंग निवडण्याचं कारण असं आहे की आता आपण जो सप्ताह केला त्याला आज मागावं लागतं आणि उद्या भगवान त्याचा प्रसाद आपल्याला देत असतो। आजचा जो जागराचा दिवस आहे, आता रात्री कीर्तन उद्या नाही, उद्या काल्याचं आहे, मग काल्याचं कीर्तनाच्या आधी मागणी मागावी। प्रश्न असा आहे की कधीच कोणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणतात, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणतात, आणि कायम मागायला लावतो त्याला भगवान म्हणतात। मंदिरात गेलं की हात जोडायला लावतो, वाढावी संतान, गृही व्हावी धनधान्य माझं चांगलं असावं, मी श्रीमंत व्हावं। कायम मागतो मनुष्य, कायम मागायला लावतो भगवान, आणि कधीच कोणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणतात, आणि त्याला साधू म्हणत जा। जो कधी कोणाजवळ मागत नसतो तो साधू असतो। काही मागणे हे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणी, हात पसरीजीने दिगत्याचे, अशी प्रमाण आहेत बरं का। तुझे दास्य करू आणि का मागू खावया, दिग झाले जिने माझी पंढरी राया। म्हणजे मागत नाही, साधू मागत नाही असा सिद्धांत आहे। मग आबा प्रश्न असा आहे, साधू जर मागत नाही पानसरे गुरुजी, मग अभंगच मागणीचा आहे आजचा। ह्याची देवा पै मागत, ह्याची दान देगा देवा, मागणे ते तुझं प्रती आहे, देवा ऐके हे विनंती, किती गोमटे ते करा माझी। हजारांनी अभंग मागणी परत, सप्ताह कोणाचाही असो शेवटचा दिवस मागणीचा आहे। मग तुमचा प्रश्न असा आहे, शंका अशी आहे की महाराज साधू तर मागत नाही आणि अभंग तर संतांचाच घेतलाय, असं दुरुक्ती कसं बोलता, दोन आधारी कसं बोलता? एका बाजूला मागणीचा अभंग घेता आणि एका बाजूला म्हणता साधू मागत नाही, असं कसं? तर त्याचं उत्तर आहे, मागण्यासाठी साधू मंदिरात नाही गेला, देवच साधूच्या घरी आलाय। हे कायम ध्यानात ठेवायचं। तुम्हाला मागता येतं, पण ज्या दिवशी देव तुमच्या घरी येईल, राजा तुमच्या घरी येईल, तुम्ही कोणाच्या घरी जाऊन मागत असाल तर ती मागणी आहे, पण एखादा तुमच्या घरी येऊन तुम्हाला देत असेल तर ती मागणी नाही। म्हणून साधूनं भजन करता करता देव आपल्या घरी आणला अगोदर। तुकोबाराय जवळ आहेत, मंदिर सुंदर आहे, किती छान मूर्ती आहे तुकोबारायांची या मंदिरात। इथंच आपल्याला ते तुकोबाराय दिसतात। तुकोबारायांचं चरित्र वाचा। तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले, तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर गेले, तुकोबाराय घोरडेश्वर डोंगरावर गेले। माझ्याकडे बघा, तुकोबाराय डोंगरावर गेले तर देव डोंगरावर आला, घोरडेश्वरावर देवाचं मंदिर आहे, भामचंद्रावर देवाचं मंदिर आहे, आता तुकोबारायांचं व्हायला लागलं भंडाऱ्यावर, अगोदर देवाचं मंदिर आहे। म्हणजे जिथं साधू गेलाय मंदिर आपोआप तयार झालं। त्याचं कारण, पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेऊन सारखं देवाचं भजन केलं त्यांनी। गायनाचे उडे आपोली या छंद, गायनाचे उडे आपोलिया छंद, गायनाचे उडे आपोलिया छंद, ओ मनाच्या आनंदे आवडीने, ओ मनाच्या आनंदे आवडीने, बहुतेक तरी प्रमाण अशीच आहे। मनाचे आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने, गायनाचे उडे आपोलिया छंद, गायनाचे उडे आपोलिया छंद। पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घ्यावा। कधी डोंगरावर, कधी भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर तुकोबारायांनी जावं, तर तुकोबाराय इतकी भजनामध्ये रंगायची, देवच तुकोबारायांच्या भजनामध्ये जाऊन नाचायचं। याचा अर्थ असा, मंदिरातला देव साधून घरी आणला, मंदिरातला देव भक्ती करून मागण्याची आस
पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ। अर्थ असा आहे, साधू भजन करता करता देवाला घेऊन आला, परिणामे मग मागता आलं महाराज। आणि तसंच आहे, साधूनं भक्ती अशी करावी की मंदिरातला देव घरी आला पाहिजे। मी कायम कथा सांगतो, आमच्या मराठवाड्यामध्ये जनाबाई महाराज जन्माला आले। आमच्या मराठवाड्यात संत जन्माला आले, इकडे तुमच्याकडे आले तो भाग वेगळा, पण जन्माला आमच्याकडे आले। हे मराठवाड्याचा एक गुण आहे। मराठवाड्यात संत ज्ञानोबारांचा जन्म तसा आपेगावचा आहे। मराठवाड्यात जन्मभूमी मायभूमी यांची पाहू आम्ही डोळा। हो, त्र्यंबक पंताचं विठ्ठल पंताचं जन्मगाव हे आपेगाव आहे, पैठण तालुक्यामध्ये। नाथ महाराजांचं गाव पैठण आहे। मराठवाड्यात जन्माला येतात संत, मग ज्ञानोबारायांनी पुण्यामध्ये आळंदीला समाधी घेतली, तुकोबाराय देहुला वैकुंठगमन हे सगळं आहे, पण मराठवाड्यामध्ये संत जन्माला येतात। तर ती जनाबाई जन्माला आली, तर ती जनाबाई पहिल्यांदाच लहानाची मोठी होत असताना तिची आई लवकर गेली, आणि आई गेल्यामुळं अनाथ झाली ती। एखाद्या वेळेला लेकराला बाप नसला तर चालतो, म्हणजे असावं बरं का, म्हणजे अर्थ वेगळा घेऊ नका, पण म्हणजे बाप लवकर गेला तरी आई जर असली ना तर आई लेकराला बापाचंही प्रेम देऊ शकते। मुलगा अनाथ कधी होतो माहिती आहे का? बाप गेल्यावर नाही, आई गेल्यावर। मुलगी अनाथ कधी होते? आई गेल्यावर। बाप नसेल ना एखाद्या वेळेला तर आई बापाचंही कर्तव्य पार पाडते आणि आईचंही पार पाडते। पण माय गेली मग बापाला आईसारखं मुलाला सांभाळता येत। आई ती आईच असते ती, तुम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न करा तर जगात आईच भारी आहे। त्याचं कारण ती बापाचंही कर्तव्य पार पाडू शकते। ऐका ऐका, आई निघून गेली, बापानं खूप सांभाळलं जनाबाईला, पण आता शेवटी बापच असतो तो। आणि एक दिवस दिंडी चालली होती गावातून गुरुजी, आणि पूर्वीच्या ज्या दिंड्या असायच्या ते भजन करत जायच्या। आता आपण पूर्वी दिंडीमध्ये चालायचो, तर तुमचीही दिंडी आहे माऊलींच्या सोहळ्यात, पूर्वीच्या दिंड्या भजन करत जायच्या। गात जागा गात जागा गात जागा गात जागा, गोड भजन करायचे। आता हे खात जागा, गुरुजी आता दिंडीत भजन कमी, जेवणच जास्त झालं। एवढ्या पंक्ती वाढल्या ना महाराज, या गावाला पंगत की 2 किलोमीटरला लगेच पंगत। त्याचा परिणाम वादक मागच्या गावात तर टाळकरी पुढच्या गावात, झेंडेकरी त्याच्या पुढच्या गावात तर महिला त्याच्या मागच्या गावात। मग जिथं जेवणाची व्यवस्था आहे लोक तिथं जायला लागेल। पूर्वी तसं नस, सकाळी एकदा जेवण संध्याकाळी जेवण, परिणामे मधले 8 तास भजन व्हायचं महाराज, लय गोड भजन। असं भजन करत दिंड्या चालल्या होत्या माझ्याकडे बघा, आणि त्या दिंडीनं गंगाखेड गावाला मुक्काम केला, आणि ते दिंडीतलं भजन ऐकलं, आणि त्या जनाबाईनं बापाला विचारलं, बाबा हे दिंड्या कुठं जातात? बापाने सांगितलं, अगं जना, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो त्याला पाहायला जातात। आषाढी कार्तिकी चुकून कामज सांगत असे गुज, पांडुरंग पंढरीशी जारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी। सगळी प्रमाण सांगितली बापानं, बाप वारकरी होता। जनाबाई महाराज म्हटले, मला घेऊन चला ना बाबा या दिंडीमध्ये। बापाला वाटलं पोरगी अनाथ आहे, मागून मागून काय मागितलं मुलीनं, दिंडीत जायचं। बापानं तिची गोधडी बांधली, तिला दिंडीमध्ये नेलं। माझ्याकडे बघा, दर मजल दर कोस दर मजल दर कोस करत जनाबाई पोहोचल्या। दर्शन रांगेला बारीला लागल्या, दर्शन करत करत देवाच्या समोर आल्या। जसा पांडुरंग विठ्ठल आबा पाहिला तसा ती बापाला म्हटली, हा देव आहे? हो, यालाच पाहायला लोक येतात? हो ग, यालाच। हो म्हटलं, मग बाबा तुम्ही जा गावाला, मला हा पांडुरंग कायम बघायचा। काय मुलगी आहे महाराज। देवाला पाहिलं आणि देवच झाली। देव पाहावयासी गेली, तेथे देवची होणे ठेवले। देव पाहिला आणि बापाला म्हटले, तुम्ही निघून जावा। बाप जात नसतो बरं, बापाचं मुलीवर फार विशेष प्रेम असतं। बाप म्हटला, जना राशील कुठं? मंदिरात। झोपशील कुठं? मंदिरात। खाशील कुठं? मंदिरात। एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, त्रयोदशीचा केला, काल्याचा सुद्धा केला, पण बाप हुशार होता। तसा नाही गेला बाप, जाताना आपल्या पोरीचा हात नामदेवरायच्या हातामध्ये देऊन गेला। माझं एक वाक्य एवढं घरी घेऊन जा, तुम्हाला जीवनात काही करता नाही आलं तर एक करा, आपल्या लेकराचे हात सज्जनाच्या हातात द्यायला विसरू नका। आपल्या लेकराचे हात ज्ञानेश्वरीच्या हातात द्यायला विसरू नका। गाथ्याच्या हातात द्या, वाङ्मयाच्या हातात द्या, संप्रदायाच्या हातात द्या।
हात चांगल्या हातात पडला की मग तुम्ही विठ्ठलाबासारखे वादक व्हाल, महादेवांसारखे गायक व्हाल, गुरुजींसारखे तयार व्हाल, कीर्तन केसरी व्हाल, भागवताचार्य व्हाल, रामायणाचार्य व्हाल. हात चांगल्या हातात पडला तर हातात काय तुमच्या केतन किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप आणि मोबाईल. हा जर हातात आला मग तुमची पोरं घडणार नाही. सगळ्यात भयानक व्यसन लागलं माणसाला सध्या मोबाईल. कीर्तनकार कीर्तनात पाहतोय, गायक गाता गाता पाहतोय. तुम्ही नाही बरं, तुम्ही लगेच माझ्याकडे बघा, तुमचं नाही, तुम्ही मोठे माणसं नेहमी पाहतो आपण. फार अवघड. आमच्यावर का घेतलं? तुम्ही पण तेच करताय, फक्त आमच्यात राग येणार नाही म्हणून. तुमचं पण कीर्तनात 2 तास सुद्धा माणूस आता थांबू शकत नाही. 15 मिनिटाच्या वर माणसाला मोबाईल शिवाय करमू शकत नाही. फार व्यसन लागलं. जरा खालच्या मुलाला तुम्ही सावधान व्हा. शासनानं नियम केला पाहिजे याच्यावर. 4थीचं पोरगं मोबाईल पाहतंय महाराज, 3रीचं महाराज, काही 2रीचे पोरं मोबाईल शिवाय जेवत नाहीत महाराज. हे मायबापानं थांबवलं पाहिजे. त्याचं व्यसन लागायला लागलं. काही पोरं असे जेवताना मोबाईल पाहतात, गुरु खाली पाहतच नाही. बायकोला राग आला, ती आपली बिचारी ताट घेऊन गेली, तिला कामाला जायचं होतं. ताट गेल्यावर तरी यांनी खाली पाहा की नाही, मोबाईलच्या नादात 2-4 घास मातीचे खाल्ले आणि मग कळालं बायकोनं ताट नेलं. फार अवघड आहे. वाईट झालं. आमच्या गेवराईत एक घटना घडली आता आपल्या गेवराईत. आबा शहरामध्ये एक नवरा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला असं खेळतो. लक्षातच नाही त्याचे. बरं जाऊ दे, त्याच्याकडून चुकलं गुरुजी, तो गेला बुवा. बाईनं तरी बघायचं ना घरातल्या. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं 300 रुपये बचत गटाचे, उद्या सोडते, 200 परवा टाकते, 100. ती आपली मॅसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार. पाण्यास तांब्या तिनं भरून दिला. तांब्या आल्यावर याला वाटलं आपलंच घर आहे. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही, माझी बायको नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही, माझा नवरा नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता इकडे बघा, ओरिजिनल जालतं का अय मोहननगर, ओरिजिनल जालतं ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघा. काय कठीण घटना आहे आबा. वाईट आहे की त्याला कोण सांगणार तुझं घर आहे म्हणून. फार अवघड आहे. हसण्यासाठी घेऊ नका, शिकण्यासाठी घ्या. आपल्या लेकराला थोडं सांभाळा. याच्यातून गेम आहेत, जरी आता काही बंद झाले असतील तर अजून काही घेता येतात, पैसे घेता येतात फोनपेला. आमच्या गेवराई तालुक्यात एक तलवाडा नावाचं गाव आहे. आबांना त्या गावात खूप मानतात. त्या तलवाडा गावाला आता 1-2 महिन्यापूर्वी एका पोरानं बापाचं ते अकाउंट डेबिट कार्डवर जोडलं, गेम खेळला तर 14 लाख रुपये गेले बघा. बापानं 25 वर्षापासून मुलीच्या लग्नासाठी घरासाठी ठेवलेले पैसे एका मिनिटात गेले. आत्महत्या केली बापानं. त्याला गावात जायची लाज वाटली. हो, माझी विनंती असेल थोडंसं सावधान करा. आपले हात चांगल्या हातात द्यायला शिका. 5 मिनिटं लागतात 5 ओव्या वाचायला. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचायला 5 मिनिटं लागतात. तुम्ही सवय लावा फक्त त्याला की बघ ही 5 ओवी तुला वाचल्याशिवाय मी चपाती जेवण देणार नाही. तुला सवय लागेल. गंध लावल्याशिवाय मी तुला बोलणार नाही. थोड्या छोट्या छोट्या सवयी आहेत, पण बालपणात ध्यानात ठेवा. हात साधूच्या हातात द्यायला शिका. महाराज कुठे आहेत साधू? कशाचे काय? आमच्या हातात देऊच नका. ज्ञानेश्वरीच्या द्या, रामायणाच्या द्या, गाथ्याच्या द्या, भागवताच्या द्या. तुमच्या घरात आहे, सज्जनाच्या हातात हात दिला पाहिजे. नामदेवरायच्या हातात जनाबाईचा हात दिला. बाप बिंदास्त निघून गेला. संध्याकाळी भजन झाल्यावर नामदेवरायने पाहिलं कुणीतरी मुलगी आहे. कुणाची आहेस? अनाथ आहे. बाप निघून गेलाय, आई लहानपणीच निघून गेली. मग आता कुठं राहणार? तुमच्या हातात हात आहे, तुम्ही बघा. हो, पाहिलं नामदेवरायने आणि घरी आणलं. त्यालाच तर साधू म्हणतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जे का रंजले गांजले त्याने जो आपुले. टाळ वाजत. जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो म्हणा साधू, म्हणा साधू. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू, तोची
तोची साधू तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा तोची साधू तोची साधू ओळखावा 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 तोची साधू अभंग आहे. पंडित भीमसेन जोशींनी गायला अभंग. भारतरत्न आहे, शास्त्रीय गायक आहेत, पण किती गोड लागतो अजूनही. पंढरीच्या वाटेनं ज्यावेळेला दिंड्या चालतात, ज्यावेळेला भोंग्यातून तो आवाज येतो भीमसेन जोशीचा, वातावरणच तयार होतं महाराज. वाळवंटच दिसतं आपल्याला. का? आवाज तसा, त्या चाली तशा आहेत, फार गोड आहे. चला का सांगतो. साधू तोची साधू ओळखावा, जे कारण जले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. घरी आणलं जनाबाईला. पहाटच जनाबाई उठली, आंघोळ केली, देवाला पाहायला थांबली होती. माझ्याकडे बघा, पहिल्यांदाच आंघोळ करून देवाकडे निघाली. तेवढ्यात आवाज आला, आबा कुठं निघालीस? देवाला पाहिलं. अगं आपल्या घरामध्ये 14 माणसं आहेत, आधी दळण दळावं मग जावं. तर 14 माणसाचं दळण दळायला, आता हे तुम्हाला पुण्यातल्या मंडईला नाही माहिती. आता जुन्या MS 90 MS 85 जुन्या ज्या आजी आहेत त्यांना दळण असायचं, जाता असायचं. आता MS 16-15ला ते माहिती नाही. गुगलला म्हणायचं जात मध्ये असं चित्रामध्ये येईल. उखळ ते राहिलं नाही. आता जाता असायचं दळण दळायला, त्याच्यामध्ये आमची आजी आमची आई दाणे भरायची. आपण ते पाहिलं असेल. जनाबाई आता दळायला लागली. पहाट मंदिरात जायचं थांबलं गेलं. 14 माणसाचे दाणे दळता दळता सकाळचे 7 वाजले. पुन्हा एकदा निघाली. जना कुठं? देवाला पाहिलं मंदिरात. अगं या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो, भूक लागते ना खायला. 14 माणसाचा आबा स्वयंपाक करता करता सकाळचे 10 वाजले. पुन्हा निघाली. जना भांडे पण धुवावे लागतात हे भरलेले. 11 वाजले. जना धुणं धुवावं लागतं. 12 वाजले. जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गवऱ्या थापायला जावं लागतं. गेली तर संध्याकाळी 6लाच परत आली. पुन्हा निघाली. जना संध्याकाळचा स्वयंपाक पण करावा लागतो. 8 वाजले. जना सकाळचं दळण आता सुपामध्ये निवडून ठेवावं लागतं. 9 वाजले. जना मंदिर बंद झालं. थांबली होती देवाला पाहिला, पण 14 माणसाचा संसार आपल्यासारखाच तिच्या पदरामध्ये पडला. पण आता तिने काय केलं बघा गुरुजी. जात्याच्या त्या खुंट्याला धरलं, दाणे भरले की दलता दलता म्हणायची, देवा हे पांडुरंगा मी तुझ्यासाठी थांबले रे. बापाला विसरले, आईला विसरले रे मी, पण माझ्या संसारात इथं संसारच आला. मला सगळ्यांचं काम करता करता रात्र होते बाबा झोपायला. मला तुझ्याकडे यायला वेळ नाही. जात्याच्या मुखी घालीते ग मोत्याचे दाणे. दाणे भरायची, कुंट्या हातामध्ये घ्यायची आणि दलता दलता म्हणायची, देवा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला.
शब्द नीट ऐका, काय म्हणायची? तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दीर हा तिसरा, ओव्या गावो भ्रतारा, तू ये रे बा, तू ये रे बा. अर्थ एवढाच आहे, तिला जायला वेळ नाही. येई वो का नाही मी दळीन एक, लय गोड म्हणायची. जुन्या काळातल्या ओव्या फार गोड आहेत, संगीतच गोड आहे जुनं. भंगार संगीत आल्यामुळं तुम्हाला त्याची चव राहिली नाही. आता फार गोड संगीत महाराज जुनं, लय गोड, फार छान असायचं. दलता दलता आमची आई आमची आजी त्या ओव्या म्हणायची, तेच आमच्या कानावर पडलं म्हणून तर आपला स्वर जात नाही का? त्या आईनं ते लहानपणीच रुजवलेलं असायचं. गर्भामध्ये असतानाच ते दलताना स्वर लावायची सा, त्यामुळं ते बेसूर व्हायचं कामच नाही बरं का. जन्माला येतानाच पोरगं सा लावीतच यायचं का? आई दळायची ना मस्त गोड अगदी. आता दळण नाही राहिलं तर पोरं बेसूर जन्माला यायला गुरुजीकडे आणावं लागतं. मग गुरुजी त्यांना स्वरात आणतात बरं का. का गुरुजी कशामुळं झाले? आता राहिलं नाही ते दळण. महादेव आपल्या मराठवाड्यात असायचं, आबाला माहिती. चला मी का सांगतो, असं दलता दलता देवाला आवाज द्यायची, देवा ये रे बाबा म्हणायची. ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझा विनाशीन वाट शिन झाली काया. कधी तोडी रागात, कधी मारवा रागात, कधी मल्हार रागात, कधी भोपेश्वरीमध्ये. सगळ्या चाली म्हणता येतील आपल्याला. युट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका, ऐकून घ्या, वेळ कमी आहे. असं प्रत्येक स्वरात देवाला आवाज द्यायची. आवा रोज एका स्वरात गायची, ये रे देवा म्हणायची. झोपायला 12 वाजायची, उठायला 3, झोपायला 12 उठायला 3. मंदिरात जायला वेळ नाही. 3च तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या केसामध्ये उवा झाले. उवा तुमच्याकडे काय म्हणतात तिकडे? त्याला उवाच म्हणतात बरं का. झाल्या आता त्या. आणि 3 तासाची जी झोप लागायची ती पण लागे ना. परिणामे माझ्याकडे बघा, परिणामे ज्वर आला, तिला ताप भरला जनाबाईला, आणि पांडुरंगाला काळजी पडली. पांडुरंगाला काळजी पडली. माझी जना माझ्यासाठी थांबली. मला तिला माझ्याकडे यायला वेळ नाही. दळण दळते, भजन करते, मला आवाज देते, आणि आता तर तिच्या केसात उवा झाला. तर काय करावं? पांडुरंगानं ती 3ला उठायची ना जनाबाई, ती 2:30लाच पांडुरंगानं वीट सोडली. 2:45ला रुक्मिणीच्या महलात गेले. रुक्मिणी आईसाहेबाची भारीतली साडी नेसले. कोण? पांडुरंग. कारण ऊ मारायला बाई लागते, बाबाचं काम नाही. विठाबाई झाले. कपाळभर कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला, कानातलं गळ्यातलं घातलं, आणि विठाबाई बनवून पांडुरंग जनाबाईच्या झोपडीवर आले. माझ्याकडे बघा, तिची चूल पेटवली, छानपैकी गरम पाणी तयार केलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं. आपल्या हातानं तिच्या केसावर गरम पाणी घालून केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या तर आपल्या मोहननगरमध्ये चिंचवडला गेलात, वस्त्रकला साडी सेंटर दुकान मगाशी मी पाहिलं, त्या चौकामध्ये गेलात तर तिथं तुम्हाला 10च्या 4 फण्या येतील. हरमाल 10 रुपये. त्याच्यात 2 फण्या तयार केल्या. जनाबाईनं केसात फणी घातली, विठाबाईनं घातली जनाबाईच्या केसात, आणि फणीनं तिच्या केसातल्या वा बाजूला केल्या. तरी अशा बारीक बारीक लिखा लिखाच म्हणतात ना, हा लिखा राहिल्या. चुकलं तर सांगत हा, लिखा राहिल्या. फणी फेकून दिली. माझ्याकडे बघा. आणि विश्वाच्या मालकानं ऊ मारण्याची एक पद्धत आहे या देशात. पुण्याला तिचे, चिंचवडला तिचे, पिंपरीला तिचे, आळंदीला तिचे, नाशिकला तिचे, मंचरला तिचे, नारायणगावला तिचे, वैजापूर, गंगापूर, बीड, कोणत्याही भागात जा, मंठ्याला तिचे, विठ्ठलाबाग, गेवराईला, बीडला, सगळीकडे तीच आहे. तिचाच अवलंब केला. फणी फेकून दिली. इकडे बघा आबा, थोडंसं चाटीमध्ये बोट घाला, थोडा माईक जवळ घ्या पुढीच्या, थोडा 2 मिनटं पुन्हा मागं घेऊ आपण. ऊ मारायची आपल्याला. बघा जमते का? जमली तरच आबाला दक्षिणा द्यायला लावणार आहे मी. तुम्ही माझ्याकडे बघा, आणि नक्की जमणार आहे बघा. तुम्ही माझ्याकडे बघा, बरोबर जमली पाहिजे आबा. जमले की टाळी वाजवा, नाही जमली तर नका वाजू, पण माझ्याकडे बघा. विश्वाच्या मालकानं फणी फेकून दिली. इकडे लक्ष द्या. हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे ना, हा जनाबाईच्या केसामध्ये घातला. या अंगठ्याच्या नखानं एक एकू अशी बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे असं बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. इकडे बघा, डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची हू रागानं या नखावरती मांडायचा, आणि रागानं तिला असं वा. जमली? ठेवता का? रोजाने ठेवता दोघाला. अक्रूर महाराज साखरे नाही, हे आमचे विठ्ठल आबा गव्हाणे आबा नाही. मग नखदंताची करोनी फणी, नाहू गाली तो चक्रपाणी. कोण कोण? नखदंताची करोनी फणी, नाहू गाली तो चक्रपाणी. अग साजनी ग घाला ग वेली, साजनी
जगाचा मालक तिच्या केसातल्या वा मारतो, विश्वाचा मालक तिला दळू लागतो. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकडी पुजारी मज देती सुळावर. असा कार विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर. कुठं गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, माझ्यावरी, माझ्यावरी. संपूर्ण असं वाटेल तुम्हाला, इतकं गोड आहे बघा. गोड आवाज, गोड ओव्या, हे सुंदर संगीत ना. असं संगीत राहिलं नाही, हे संगीत बंद झालं ना. पूर्वी शाळेत शिकवलं जायचं हे संगीत. मुलांकडून कविता पाठ करून घेतल्या जायच्या, मुलांकडून आई शिकवली जायची. आनाया निर्मळ वारी, ही आम्हाला कविता होती शाळेत. गेलो मी त्या कासारी, ही लगबग भरोनी जारी, तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतुनी बसला, शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. काय गोड कविता असायची. खरा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावी. गावाकडे गेलो अशा नव्हत्या बरं का. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. काय सुंदर शब्द असायचे, लय गोड महाराज. आई शिकवायची, बाप शिकवायची, मंदिर शिकवायची. भाऊ माझा पोरगा 8वीला आहे, नाव त्याचं ध्रुव आहे. मी त्याला एक दिवस विचारलं, का रे ध्रुवा, मास्तर काही तुला वर्गात कविता वगैरे शिकवतो का? म्हटलं हो. म्हण बरं. त्यानं लगेच सुरू केलं, जाणी जाणी इश पप्पा हे. आपण मराठी माणसं आहेत, इंग्लिश काय म्हणतो? मराठी म्हटली पाहिजे. माझ्याकडे बघा, इंग्लिश काय म्हणतो? म्हटलं मराठी तर लय भारी येते बाबा. म्हटलं मन मराठी म्हण. पोरग मराठी कविता म्हटलं महादेव मला लय आनंद झाला. आई म्हटलं जमलं कडे पोरग चांगलं महिना आता. म्हणून मी आपलं बसलो सोफ्यावर, आमची बायको, भावाची बायको, आई सगळे पोराकडे बघायला लागले. पोरगा इनबिन करून आला, थाटात असं उभा राहिला आणि पोरानं कविता आवाज सुरू केली. पप्पा सांगा कुणाचे, आणि पप्पा माझ्या मम्मीची, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं म्हणल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता आहे, काय माणसं ऐका, यासला ऐका होय. ऐकायचं तर चांगलं ऐका. फिरत्याचा का वरती देसी, मातीला आकार, विठ्ठला विठ्ठला तू वेडा. हे जे गीत आहे दिवसातून रोज एकदा ऐकायचं. प्रत्येक आईनं ऐकायचं, बापाने ऐकायचं, मुलाने ऐकायचं. का? ते आपल्याला शिकवतं कधी कोणाला जळायचं नाही, कधी कोणाची बरोबरी करायचं नाही. एखादा श्रीमंत झाला तर त्याचे पाय ओढायचे नाही. एखादी मुलगी शिकायला लागली तिला कमी लेखायचं नाही. का? घटाघटांचे रूप आगळे, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी
अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. ते सुंदर आहे. आमच्या अभंगातून तयार व्हायचे, आई आमच्या संप्रदायातून तयार व्हायची. मास्तर कीर्तनाला यायचा, इथं ऐकायचा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आणि मग म्हणायचा आई ग थोर तुझे उपकार. कुठं म्हणायचा? मास्तर वर्गामध्ये. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आई शिकवायचा, बाप शिकवायचा. कुठं शिकवायचा? शाळेमध्ये. चला का लांबलं आपलं. वव्या म्हणत होतो. मी का सांगत होतो तुम्हाला ही कथा की जनाबाई महाराज मंदिरात नाही गेल्या, विश्वाचा मालकच तिच्या घरी आला. ऊ मारतो, दळण दळू लागतो. ही कथा का सांगितली? दृष्टांतासाठी, सिद्धांतासाठी सांगितली आपल्या, की मंदिरातला देव साधून घरी आणला. हो, जनाबाई महाराज काय, तुकोबाराय काय, ज्ञानोबाराय काय, सगळे संत बघा मंदिरातला देव घरी घेऊन आले. इतकं भजन केलं. हो, घरातच देव. शबरी माता अयोध्येला आलीच नाही. गणेश बाबांनी रात्री तुम्हाला रामायण सांगितलंय. हो, शबरी माता अयोध्येला नाही, आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना रामा रघुनंदना. माझ्या झोपडीत येशील का? हे वाट पाहत. शबरी माता नाही जात. शबरी माता भगवंताला आपल्या झोपडीमध्ये घेऊन येते. अर्थ ध्यानात ठेवा. साधू मंदिरात नाही, मंदिरातल्या देवाला घरी घेऊन आलाय. पायामध्ये घुंगर बांधायचे नामदेवराय, गळ्यामध्ये विणा घ्यायचे आणि वाळवंटामध्ये कीर्तन करायचे. कुठं? वाळवंटात. बरं का. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. आ एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावाती. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावा. लय गोड येतो. नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. हो एकची टाळी झाली, डाळी झाली, डाळी झाली, डाळी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावा. काय गोड पेटी वाजवा, टाळी वाजवा. काय गोड आमच्या आबाची साथ आहे, असं वाजवलं पाहिजे. काय छान आहे, संपूर्ण असं वाटतंय. अर्थ असाच आहे. नामदेवराय वाळवंटात कीर्तन करायची, मंदिरात नाही वाळवंटात कीर्तन करत होते. देव कीर्तनात येऊन नाचायचा आणि एक दिवस देवाचा पितांबर गळाला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाईसा बोले कबीर. ओ देवा, पितांबर गळाला. देवानं पितांबर आवडला. धावतच गेले. आपले 9 वाजल्यामुळं नामदेवरायचा हात धरला असा. हे नामा, नामदेवा रोज मला दूध आणतो, जेवण आणतो, माझ्या मंदिरात येतो. तूच माझ्याकडे कायम येतो म्हणून मला तुला काही म्हणता येत नाही. पण आज मी तुझ्या कीर्तनात आलोय. 5 दिवस झाले. जनसेवा प्रतिष्ठान एवढं गोड सप्ताह आहे
असू द्या जास्त लोक नाही पण दर्दी लोक आहेत. एवढेच पाहिजे की उगा लई काय करायची, एवढेच पाहिजे पण दर्दी पाहिजे, हसणारे पाहिजे, कळालेले पाहिजे. इतक्या लोकात कीर्तनाला लय आनंद येतो महाराज. मस्त असं प्रेझेंटेशन देतात, चेहऱ्यावर लगेच कळतं माणसाने तो काय किती कीर्तन करा असेच येत महाराज. पाहत नाहीत, हसत नाहीत, डुलत नाहीत, काही नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नसतात. किती गोड तुम्ही शिकलेली सुज्ञ मंडळी आहे. सगळ्या इथं महिला आहेत, पुरुष आहेत, छान आहेत. ऐका 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 असं रंगलेलं कीर्तन 4-5 दिवस झाले. इंदुरीकर बाबांचा तडाखा, त्याच्यानंतर गणेश महाराज, हो रमेश महाराज, एक गोड कीर्तनं झालेली. नामदेवराय कीर्तनात उभे आहेत. नामदेवरायचा हात धरलाय देवानं आणि विचारलंय देवा एवढा 5 दिवस झाले सप्ताह करताय, महेश भाऊ सगळ्यांना बोलवताय, पंक्ती काय, अन्नदान काय, कशासाठी एवढं, कशासाठी हा सप्ताह, कशासाठी एवढं नामस्मरण, का बरं एवढे लोक एकत्रित आणायचे, काय पाहिजे तुम्हाला? नामदेवराय म्हटले बरं झालं देवा, तू आमच्या सप्त्यावर खुश झाला, तू आमचा हात धरला, तू आमचं पारायण आमच्या एवढ्या चांगल्या कार्यक्रमावर खुश झाला, तू आमच्याकडं आला आणि आमची बोली आहे आम्ही तुझ्याकडं नाही, तू आमच्याकडं आला म्हणून, तू आमच्या कीर्तनात आला म्हणून, आमच्यावर खुश झाला म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं आहे, अभंगाचं पहिलं चरण. अभंगाच्या पहिल्या चरणात नामदेवराय म्हटले देवा तू आमच्या दारात आला म्हणून याची देवा पै मागत, तुझ्याकडे मागतो बाबा, काय पाहिजे? चरण सेवा अखंडित, तुमचे तेवढे 2 पाय मला देऊन टाक. काय मागितलं नामदेवरायाने? देवाचे पाय मागितले, चरण मागितले. देव म्हटले नामा जांभळ्या 500च्या नोटा मागायच्या, 2-4 एकर हायवेला जमीन मागायची, काय मागितलं मला? हे असलं माझे पाय. नामदेवराय म्हटले देवा या विश्वातली सगळ्यात मोठी ताकद तुमच्या पायात आणि नावात. 2च गोष्टी मागायच्या देवाला, एक तर देवाचं नाव, मग तर देवाचे पाय. त्याची पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदावा या फुल्या. देवाला मागायचं तर मग पाय मागायचे. देव म्हटले नामा माझ्या पायात काय एवढं विशेष रे? नामदेवराय म्हटले देवा सांगू तुझ्या पायाची ताकद. नामदेवराय देवाला सांगतात, अक्रूर महाराज तुम्हाला सांगतो, फरक एवढाच. नामदेवराय देवाला म्हटले देवा तुझ्या पायाची ताकद. एका साधूच्या संसारामध्ये विघ्न आलं. काय विघ्न आलं? इंद्रानं पाप केलं आस्तुभान नावाचं आणि अहिल्याला फसवलं. तर त्या साधूनं श्राप दिला, दगड होशील. बायकोला श्राप दिला, घरच्या पोळ्या खाणारा साधू भिक्षांना मागून खाऊ लागला. इतकी व्यथा निर्माण झाली म्हाताऱ्याकडे. आश्रम उजाड झाला, बाईच राहिली नाही, संसार दानाधीन झाली. पण त्याच आश्रमातून तुम्ही राम नावाचा अवतार घेऊन जात असताना तुमचा पाय चालता चालता हळूच त्या दगडाला लागला. तर पाय लागल्याबरोबर शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची चाली, असं एक प्रमाणे
आणि दुसरं शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाणी. तुमचा पाय लागला पदी लागता दिव्य हो निघेली. पाय लागल्याबरोबर दगडाची बाई झाली. किती पाय आहेत आतापर्यंत जगात? अजून कोणाच्याच पायानं दगडाची, आपलाच पाय फुटून जाईल दगडाने, पण दगडाची बाई कोणाच्या पायानं झाली नाही. मग पायानं जर दगडाची बाई होते, एवढी ताकद जर तुमच्या पायात आहे, चरण सेवा खंडी, मला तुमचे पाय देऊन टाका. आणखी सांगू म्हटले देवा, तुम्ही कितीही पाप केलं म्हणजे करू नका, झालं तुमच्याकडून तर ते पाप धुण्याची ताकद गंगेमध्ये असते. इंद्रायणीला गेलात, कार्तिकी वारी आता 12 तारखेपासून सप्ते सुरू होतात. आपण आळंदीला गेलात, इंद्रायणीचं स्नान केलं, पवित्र होतो माणूस. वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तुम्ही दृष्टीने पाहिलं तरी पवित्र करते गंगा. आंघोळ केल्यावर तर पापच ठेवत नाही. किती पवित्र आहे गंगा, तिच्यासारखी पवित्र वस्तू नाही. धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. नामदेव नाथ महाराजांची ओवी आहे, किती पवित्र आहे. महेश भाऊ, स्नान केल्यावर तुमच्या जीवनातलं पाप ठेवत नाही गंगा, एवढी पवित्र आहे. एवढी पवित्र गंगा आहे देवा, ती गंगा तुमच्या पायातून जन्माला आली असं म्हणतात. चरणी जन्मली पै गंगा, भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, तुझी या चरणांगोष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा. मग गंगा जर एवढं पाप धुते, तर गंगेला जन्म देणारे तुमचे पाय किती पाप धुतील. म्हणून चरण सेवा खंडी, तुमचे पाय देऊन टाका. आणखीन एक कारण सांगतो. नामदेवराय अधिकारी होते. अधिकारी माणूस देवाला आवाजावं बोलत नाही, आरोतुर बोलतो. जिवलग मित्र भेटला की तो साखरे म्हणतो, साखरे महाराज नाही म्हणतो. जिवलग एका पाठाला शिकलेले मित्र भेटला तर कार्तिकी वारी सगळे आपण भेटतो की नाही, जुन्या आठवणी आठवतात. 20 वर्षापूर्वीचं आठव. लहान असतात ना ते. सुदाम्या पेंद्या वाकड्या बोबड्या देवाकडे गेलते ना तिकडे द्वारकेला, तर ते लोक देवाला राजे म्हणायचे. ते म्हणजे राजा कसे आमच्या संग चोरी करत होता. पेंद्या वाकड्या काय म्हणायची, तुमचा असल राजा. आमच्या बरोबर या कृष्णानं चोऱ्या केल्यात. बालपणातला मित्र भेटला की त्याला सगळं बालपणातली कुंडली माहिती असते बरं का. यानं कुठं चोरी केली, कुठं कोणत्या आंब्यात झाडावर चढला, शाळेत कुणाचा पोपियन आणला, सगळं माहिती असतं त्याला. लहानपणाचा मित्र भेटू नाही महाराज, त्याला सगळं माहिती असतं. तसं का सांगत होतो ऐका. विठाला विठाला नामदेवराय देवाचं लय प्रेम. नामदेवराय देवाला म्हटले, देवा तुझी बायको किती आवडते. नामदेवरायने विचारलं बरं का, मी नाही. नामदेवराय म्हटले, देवा तुझी बायको तुला किती आवडते. देव म्हटले, नामा ती काय सामान्याची बायको आहे का, ती पाहती का वडाकडे चालली बिताडाकडे अशी आहे का. सामान्याची नाही ना, एक डोळा आहे का ना किधर बी देखना अशी आहे का. पांढरीन कापडीन लाकडीन अशी थोडी का ती, डांबरी मेन कापडी अशी नाही ना. लक्ष्मी आहे ती. माझी बायको म्हणजे रमा. चरणो जयंती क्रिया हा यदि भास्करम प्रतिजयो. सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं. आ मेकअप करणाऱ्याने ऐका जरा हे. काय काय काय, सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं. किती सुंदर असं. म्हणून फॅरन लवली लावू नका. पाया पडून विनंती, फॅरन लवली लावत जाऊ नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. माझी बायको रोज लावते, अजून काही गोरी झाली नाही. काय सांगितलं तर घरचेच ऐकत नाही, तर दुसरं कोण ऐकणार. गुरुजी फार अवघडे महाराज. किती काय काय लोक असे मेकअप करतात. मला मेकअपचा विरोध नाही बरं का. इतका मेकअप गालावून असा 4 पट मेकअप आहे हो महाराज. नाही इतका नका करा, थोडाफार करा. त्याला आपला विरोध नाही. विचार ब्युटी पार्लरवालीचा धंदा होणार म्हणजे व्यवसाय चालायचं नाही. करा, त्याच्याबद्दल मत नाही, पण आपला चेहरा खराब होईल. आणि एक वाक्य सांगू, तुम्ही कितीही भारी मेकअप केला आणि कितीही नटलात तर म्हातारे होणार आहेत आपण सगळे. एवढं ध्यानात ठेवा, सगळे म्हातारे होणार आहेत सगळे बरं का. काही काही लोक असे फोटो काढतात. काढ रे फोटो, झाडामध्ये उभं राहणार, मंदिर पाहणार, सोशल मीडियाला लोकेशनला काढ रे, मस्त नारळाच्या झाडापाशी उभे राहणार, काढ फोटो. आता काय नवीन मोबाईल सॅमसंग अल्ट्रा आलाय, ॲपल आले, काढ फोटो. बरं ते दिसते फोटो नाही काढणार गुरुजी. त्या फोटोचे मोठाले असे कट आउट बनवणार, घराच्या हॉलमध्ये लावणार. या बाजूने कसा, या बाजूने कसा, या बाजूने बस. आपण त्या घरात हॉलमध्ये चहा प्यायला बसलो, आपल्या हातात कबशी आहे. त्या काय मालक आहे, काय पैलवान आहे, काय गाल आहेत. ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते,
नाकातून शेंबोड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात. मग आपण पाहतो सारखाच दिसतो. चहा संपला की म्हातारा खालून म्हणतो बाबा मीच आहे, मीच आहे, मीच. पहिलवान होतो, पहिलवान. एक नंबर मोहननगरमध्ये कुणाला ऐकत नव्हतो. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू, काय झालास तू. असंच आहे सगळ्यांचं, असंच आहे बरं का. खरंच सांगतो, सगळे सगळे म्हातारे आपण होणार आहेत. आपला मेकअप काय करणार. इतकी सुंदर आहे म्हणे लक्ष्मी. काय वर्णन केलं बघा. तळपायानं सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं. एवढी छान लक्ष्मी माता किती आवडते, जीवापेक्षा जास्त आवडते. नामदेवराय म्हटले मग देवा तुमची बायको जर तुम्हाला जीवापेक्षा जास्त आवडते, एखाद्यानं जर तुमची बायको उचलली तर. नामदेवराय म्हटले काही पण. देव म्हटले काही पण बोलतो का नामा, असं कुणी होत असतं का. नामदेवराय म्हटले असंच आहे, मोठ्याचं कुणी जाकीत, गरीबाचं कुणी उघडं पाडीत. राम अवतारात तुमची बायको रावणानं पळवली नाही, खोटं थोडी काही. रावणानं तुमची बायको काल्पनिक का व्हायना पण पळवली. किती राग आला. 18 पद्मबाणर 72 कोटी रीस गोलांगोळाचा गर्दा केला. युद्ध मांडलं, समुद्रावर पूल मांडला. 9:15 वाजले, आपले युद्ध सुरू झालं. इकडं बघा माझ्याकडं, इकडचे तिकडे वानर, इकडून ते राक्षस भांडणं लागले. मनाचं युद्ध पेटलं. आणि युद्ध पेटल्यावर रावणाचा मधला भाऊ बिभीषण हनुमंतरायला भेटला. हनुमंता मला तिकडच्या पार्टीत यायचं. आता झालंय सुरू तुमच्याकडे हळूहळू, काळजीच करू नका. आता काय 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 तिकडच्या पार्टीत. आणि तेव्हापासून आहे महाराज. पार्ट्या कोण कधी बदलेल ते काय त्याचा भरोसा ठेवायचा नाही. कोण कधी कुठं. आणि एक वाक्य सांगू, राजकारणावरच विश्वास ठेवून. राजकारण धूर्त असतं बरं. राजकारण फार धूर्त असतं, सावधान राहायचं त्याच्यापासून. एक जोक सांगतो तुम्हाला, मला आठवलं आता. व्हॉट्सअप पुराणातला आहे. व्हॉट्सअप पुराण. जोक कशातला आहे. व्हॉट्सअप पुराण आलं नवीन आता, व्हॉट्सअप पुराण. त्याच्यावर वाचला मी जोक. भागवतातला नाही बरं का, रामायणातला, व्हॉट्सअप पुराणातला आहे. इकडे बघा, फार जोक भारी आहे. तुम्हाला कळाला तर घरी घेऊन जा. ते म्हणे एक आमदार 40 वर्ष आमदार होता. गुरुजी किती 40 वर्ष आमदार. तर पोरगा म्हणला साहेब पप्पा मला करा ना आमदारात. बस झालं तुमचं आता, मला करा. कवर तुम्हीच आता मला शिकवा राजकारण, करा मला आता. तर पोरगा बाप म्हटलं आहे ना मी, तू MIDC ते बघ ना, गप्रा आहे तू जरा, मी करतो ना बरोबर. नाही शिकवा म्हटले राजकारण आता मला करा. बराच वेळेला असं म्हणल्यावर पोरगा म्हणायचं मला राजकारण शिकवा, राजकारण शिकवा. महादेव बाबा, माऊली महाराज, सतीश बाबा, विठ्ठल बाबा, गुरुजी, महेश भाऊ सारखं मला राजकारण शिकवा. नेमकं आमदार बाप म्हटलं एक काम कर, तू राजकारण शिकायचं, हे आपल्या 3ऱ्या मजल्यावर जा बिल्डिंगच्या आणि तिथून खाली उडी मार. बाप म्हटलं, पोरग म्हटलं बाबा पागल बिगल, इतक्या उंचावून मला खाली उडी मारायला सांगतं, माझे पाय मोडतील, खाली मरू शकतो. जा म्हटले बाप आहे मी तुझा झेलतो, तुला जा, मरू देईल का मी तुला, बाप आहे का काय. पोरगा 3ऱ्या मजल्यावर गेला, गुरुजी दान करून उडी मारली. इतक्या जोरात म्हणलं आबा मरण ना ती बरं का. इतकी जोरात उडी आणली, आता तुमचा 2 आबाचा हात येते महाराज बरं का. इतक्या जोरात उडी मारली, धरायला तर नाही गेला बाप, पण मागं सरकला, दानकून पोरगा आपटला, दोन्ही पाय मोडले. संचेती हॉस्पिटल प्रसिद्ध आहे आपल्याकडं, हो शिवाजीनगरला. संचेतीला पाय बांधले त्याचे वर असे, आणि बाप त्याला 10-15 दिवसानं भेटायला गेला. बापाला पाहिलं की पोरगा रडायच लागला. म्हटलं बाबा नक्की तुमचाच हात, माझाचे, काळजी करू नको म्हटले. पण साधं धरण्याचाही प्रयत्न केला नाही, उचलण्याचाही प्रयत्न केला नाही, पकडण्याचाही प्रयत्न. इतक्या उंचावर मला पाठवलं आणि खुशाल मला खाली उडी मारायला लावली, असं का केलं. आता उत्तर आहे का. तर तो बाप म्हटला तूच म्हणायचा राजकारण शिकवा, राजकारण शिकवा, राजकारण शिकवा. याच्यात काय राजकारण आहे म्हटलं. हा लक्षात ठेव म्हटले, राजकारणात सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. काहीला कळालं, काहीला उद्या कळलं म्हणजे घरी घेऊन जा. विश्वास फार अवघड आहे, राजकारण धूर्त असतं. बिभीषण म्हटलं हनुमंतराया तिकडे यायचं मला. हनुमंतराय म्हटले काळजीच करू नका, आमच्याकडे यायला काही आट नाही, आमच्याकडे फक्त एकच आहे, आमच्या प्रभूच्या पायाला मस्तक लावावं लागतं. नामदेवरायने देवाचे पाय का मागितले. चरणसेवा अखंडित, त्याच्यासाठी 3री कथा सांगतोय. पहिली कथा गौतम ऋषीची, 2री कथा गंगेची, 3री चालली. अशा 250 कथा आहेत, 2-4 वर्ष संपायच्या नाहीत. जेवढ्या होतील तेवढ्या आपण पाहू. माझ्याकडे बघा, ऐका मग इकडे बघा. बिभीषण म्हटलं हनुमंता तुझं लग्न झालेलं नाही, तुला अजून लग्नाची भानगड माहिती नाही. रामाची बायको पळून आणली तर एवढं मोठं सैन्य, एवढं मोठं युद्ध, बाबा आणि मला माफ कर, तुम्ही भाऊ येते रावणाचं, माफ करतील मला. हनुमंतरायनं विठ्ठलाबा गुरुजी त्या बिभीषणाचा हात धरला आणि चालतच आणलं. माझ्याकडे बघा,
माझ्या डोक्याच्या आकाराची एक पांढरी स्फटिकाची शीळ, त्याच्यावर रामप्रभू बसायचे. खांद्याच्या आकाराची एक शीळ, त्याच्यावर लक्ष्मणजी बसायचे. 18 पद्म वानराचा गोलांगोळाचा गर्दा असायचा. त्या दोन्हीच्या मधातून हनुमंतरायानं बिभीषणाला आणलं. इकडे बघा मोहननगरकर, आणि बिभीषणानं आपलं मस्तक रामप्रभूच्या पायाला लावलं. जसं मस्तक रामप्रभूच्या पायाला लावलं, लक्ष द्या, तसा रामप्रभूनं हात केला लखनजीला, उठा उठा उठा, यांना तुमची जागा बसायला द्या. लक्ष्मण आपला नाही, अय मोहननगर, आपला लक्ष्मण नाही नदीकून वाटणी घेतो डोंगराकडली भावाला देतो. आपला लक्ष्मण नाही शहरातला बंगला त्याला घेतो गावाचं पडलेलं घर भावाला देतो. असा लक्ष्मण नाही तो. 14 वर्ष बायकोचा त्याग केलाय त्यानं भावासाठी. किती किती मला 14 दिवस करून दाखवा, तुमची पाकिस्तानी घरात येऊ देणार, तुमची नाही माझीच येऊ देणार नाही. कल्पना करा, 14 वर्ष बायकोचा त्याग, राजगादीचा त्याग, आईचा त्याग, बापाचा त्याग, आणि सावलीसारखा उभा राहिला भाऊ तुमच्या पाठीमाग. त्याला तुम्ही उठवलं देवा, आणि जागा कुणाला दिली? त्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला. का बरं असं? देव म्हटले, नामा लक्ष्मी मला फार आवडते, लक्ष्मण तिच्यापेक्षा जास्त आवडतो, पण ऐक ना, जो कोणी माझ्या पायाला डोकं लावील का तो या दोन्हीपेक्षा जास्त आवडतो. नामदेव महाराज म्हटले, मग देवा तुमच्या पाया पडल्यावर जर वैऱ्याच्या भावाला सख्या भावाची जागा मिळते, आम्हाला कशाला दुसरं देता. चरण सेवा अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा. पायाची सेवा, वैराच्या भावाला सख्या भावाची जागा, दगडाला पाय लागल्याबरोबर दगडाची बाई, गंगेचा जन्म तुमच्या पायातून, असे खूप कारण आहेत महाराज. म्हणून हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित असं मागत जा. 9:30 10 मिनिटं राहिलेत. मला महेश भाऊंची विनंती आहे, मी रोज कीर्तनात शिवचरित्र सांगतो. कधी 10 मिनिटं सांगतो, कधी 20 मिनिटं सांगतो, कधी अर्धा तास सांगतो. महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना सैनिक जवान सांगणारा मी महाराज आहे. हे बघा, अभंगाच्या बरोबरीनंच कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन अभंगासाठीच आहे, ती परंपरा आहे आपली. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. पण त्याला साजेस एखादी कथा तुम्हाला जवानाची सांगत जा, देशवासियांची सांगत जा, धर्माबद्दलची बोलत जा. रे जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता रे पोरांनो. 41 दिवस याच पुण्यामध्ये, याच वडू बुद्रुकला आणि तुळापूरला जे साखलदंड सापडले ना आबा, गुत नाही, अशा साखलदंडानं त्या शंभू बाळाचे हात बांधून टाकले होते. ऐका रे, अंगावरची कातडी काढली जात होती. चावा पिक्चर आपण पाहिलाय, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतात आपल्या पाहताना. बघा रे किती बलिदान आहे. अंगावरची कातडी काढून मीठ लावलं जात होतं तरी आवाज जगदंब जगदंब जगदंब. आबासाहेब स्वराज्य की जय, शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, डोळ्यानं स्वराज्य पाहिलं म्हणून लाल तप्त सळ्या माझ्या शंभूबाच्या डोळ्यात घातल्या रे. डोळेच राहिले नाही, नुसत्या खुपण्या राहिल्या, तरी सुद्धा जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. पोरांनो, काय बलिदान आहे. ऐका, जगदंब जगदंब जीभ म्हणते काय, सांडशी मध्ये धरून जीभच ओढून तोडून टाकली रे, तरी सुद्धा मन म्हणत होतं जगदंब जगदंब. काय त्याग आहे महाराज, काय मुलं आहेत महाराजी जन्माला घातलेली. आईच्या गर्भात उमगली
झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली बेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी सरदारा भाला काय कुणाची भीती. रोज ऐकत जाय. काय सुंदर शब्द, काय गीत आहेत महाराज. अशी मुलं जन्माला घाला. काय मागावं याच्यासाठी सांगतो एक 5 मिनिटाची कथा. भाऊंची विनंती आहे. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं. याच महाराष्ट्रात माळी, कुणबी, धनगर, मराठा, वंजारी, गोपाळ कोणताही समाज एकत्रित नांदत होता. कलंक लागला आपल्या देशाला. आमच्या बीड जिल्ह्याला फार मोठा कलंक लागला. जातीवाद सुरू झाला. हो, फार भांडण लागलं. जातीवाद संपला पाहिजे. एका ताटात सगळे बसले पाहिजे. एका पंक्तीला माणसं बसले पाहिजे. पैसा जास्त झाला म्हणून सप्ताह करायचा नसतो. सगळ्यांना एका पंक्तीला बसता येईल म्हणून सप्ताह करायचा असतो. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, श्रीमंत काय, गरीब काय, स्त्री काय, महिला काय, पुरुष काय, हो बालपणातला काय, सगळ्यांना एकच अधिकार आहे. इथं पंक्तीला बसून सगळ्यांना जेवता येतं. कोणत्या जातीचा म्हणून कीर्तनकार घेतला जात नाही. हो, त्याचं जात म्हणून नाही. नपाही याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ऐका ऐका, का सांगतो मी तुम्हाला. जातीचा अभिमान नक्की ठेवा, त्याला माझा विरोध नाही. हो, तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे. पण जातीभेद कधी करू नका. हा लहान समाजाचा, हा मोठ्या समाजाचा असं करू नका. आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला आपला कुणाचाच विरोध नाही. मिळालंच पाहिजे. सगळ्यांचं असलं पाहिजे. सगळ्यांना ते मिळालं पाहिजे. कुणाचं आम्हाला काढून नको, कुणाला तसं नको. पण त्या आरक्षणापायी मराठा, माळी, वंजारी हा वाद नको. एका ताटात जेवणारी मित्र बाजूला झालीत महाराज. एका घरात राहणारी पोरं एकमेकाला बोलायला तयार नाही. फार वाईट काळ आलाय. रोज कीर्तनातून सांगतोय. तानाजी म्हणतोय, राज आधी लगीन कोंडाण्याचं. काय इतिहास आहे. त्या महाराष्ट्रातली माणसं आहेत आपण. तानाजी म्हणतो राजा आधी लगीन कोंडाण्याचं. मुरारबाजी म्हणतो राज आधी पुरंदर. एक शिवा नावी म्हणतोय. एक प्रतापराव गुजर म्हणतोय. सगळ्या समाजाची पोरं आहेत. सगळ्या समाजाला एकत्रित आणून स्वराज्य निर्माण झालं. अफजल खान फाडला गेला. बातमी दिल्लीपर्यंत गेली. मुघल घाबरले. आदिलशाही पळाली, निजामशाही पळाली, कुतुबशाही पळाली. महाराष्ट्रात एकच जय जयकार झाला. गड्यांनो राजा किरे झाला शिवबा सिंहासनी बैसला. आनंद झाला महाराष्ट्राला. लताबिली आनंदाने माना डुलायला लागले. हो, प्रकाशमय जीवन झालं. छत्रपती शिवाजी महाराज भोसले म्हणून पहिले राजगादी मिळाली. महाराष्ट्र आनंदात झाला. याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला माझ्या जिजाऊन. शेतकऱ्याचा नांगर फिरवून याच लाल महलात, याच पुण्यातून सुरुवात केली. शिवनेरीपासून एक 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 भोर तालुका जवळ आहे. 400 पोरांनी त्या भोर तालुक्यातल्या, वेल्हा तालुक्यातल्या, हो त्या रायगडाच्या, राजगडाच्या पायथ्याशी रायरेश्वराच्या शपथ घेतली स्वराज्याची. एक एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. गुरुजी 500 झाली. मावळे आता कणखर झाले. सगळे पळायला लागले. पण राजावरती एक संकट आलं. सिद्धी-जोहर नावाचं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर आणि वेढा 42,000चा पडला होता. आत्तापर्यंत एवढं मोठं संकट कधी स्वराज्यावर आलं नव्हतं. संकट सोडणं काळाची गरज होती. माझ्याकडे बघा, संकट सोडणं काळाची गरज होती. पण आता एका बाजूला 1200 मावळे होते आबा आणि एका बाजूला 42,000 होते. कसं काय करणार? 1200 कुठं, 42,000 कुठं? खूप संकट आली, पण एवढं मोठं कधी आलं नव्हतं. सिद्धी-जोहर, फाजल खान, सिद्धी मसूद माझ्याकडे बसा. बघा, अशी मातब्बर सेना वेढा देऊन बसली होती. एवढी कथा माझी घरी घेऊन जा. प्रवास सुखाचा होईल माझा. 1 वर्षभर महेश भाऊने आम्हाला दिलेलं आमंत्रण सफल होईल. बसा, या साहेब, तुम्ही सगळे गोड ऐकणारे आहात. ऐका बरं 5 मिनिटं. घरी घेऊन जा. काय मागावं? माझी प्रत्येक आई बहीण इथं बसलेली आहे. इतकं छान तुम्ही ऐकताय. कधी 9:30 वाजले आपल्याला कळालं नाही. एवढं जर गोड कीर्तन येतं 1-2 मिनिटं घरी घेऊन जा. वेढा 42,000चा होता. धो पाऊस पडायला लागला महादेव. आणि पाऊस पडल्यावर राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की आता गडावून 2 पालख्या काढायच्या. कशा काढायच्या? एका पालखीमध्ये राजे बसतील गुरुजी आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. त्याला राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची. 2 बाजूला 2 पालख्या पाठायच्या. सगळं नियोजन झालं. फक्त आता पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं.
नावी समाजाचा पोरगा होता. प्रतापगडाच्या पायथ्याला कधी गेलात तर नेमापूर नावाचं एक गाव आहे कोकणामध्ये, ते त्याचं गाव. आणि ऐका, 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला, 2 वर्ष त्याच्या लग्नाला झाले होते. त्याच्यातले 6 महिने गडावर होता. मुळात 1.5 वर्ष त्यानं परिवाराला दिलेला होता. राजांच्या लक्षातही आला, पण राजाला वाटलं याला जर मी पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं त्याच्या बायकोला काय सांगू, आईला काय सांगू. राजे म्हटले नाही त्याला. वाऱ्यासारखी बातमी पोराच्या कानावर आली की राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. आणि राजे जर गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात, मीच राजांसारखा दिसतो. पोरगा राजांच्या महाली गेला, राजाला मुजरा केला. राज घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे शिवा मुजरा? शिवा म्हटला, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिरं पडतील, तेवढा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे घालण्यासाठी लोक वाट पाहतात, कपडे माझ्या अंगावर घाला. तुमची भवानी तलवार मला लावायला द्या, राजा तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि राज तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला द्या. मी बसतो राजा या पालखीमध्ये, मी जातो राजा सिद्धीच्या शामी. काय माग नाही महाराज. राजा म्हटले, अरे शिवा मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, पण हे घालून जिथं जायचं ना राजा, परत नाही यायचं रे बाबा, परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून मुकुट घालून मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. काय मागणं आहे, काय मैत्री आहे, त्याला मैत्री म्हणतात. हा खरा आमच्या देशाचा इतिहास आहे. कोणाचं भांडण हा आमचा इतिहास नाही, हा इतिहास आहे. एक नावी समाजाचा पोरगा मराठ्यासाठी मरायला तयार आहे, हा इतिहास आहे. ब्राह्मण समाजाचा पोरगा मराठ्यासाठी मरायला तयार आहे, हा इतिहास आहे. मुसलमान म्हणतोय मला राजांची सेवा, हा इतिहास आहे. कोणाचं भांडण म्हणजे इतिहास नाही, कोणाची दुफळी म्हणजे इतिहास नाही, जातीपाती म्हणजे इतिहास नाही. घरी घेऊन जा, अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहे. डायरीमध्ये जागा नाही माझ्या. 25 मे पर्यंतचे सगळी कीर्तनं गेलेली आहेत. रोज 2 कीर्तन करतो, रोज 1000 किलोमीटरचा प्रवास करतो. रोजच्या कीर्तनात शिवानावी, तानाजी, मुरारबाजी, येसाजी, एक तरी मावळा सांगतो. सगळे तरणे बाण पोरं माझं रोज कीर्तन ऐकतात. घरी घेऊन जा पोरांनो, तुमच्यासाठी सांगतोय शेवटची कथा. ऐका रे. राजाने त्याला एका पालखीमध्ये बसवलं. राजांसारखी दाढी, राजांसारखा चेहरा त्याचा. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर, वेडा 10 पावलावर. वेड्यातच पाऊल पडलं. ज्या पालखीमध्ये राजे ते रडतात की माझा शिवा वाचला पाहिजे. ज्या पालखी शिवा नावी आहे तो म्हणतात आम्ही मेलो तरी चालेल, माझा राजा वाचला पाहिजे. काय प्रेम आहे. 2 बाजूला 2 पालख्या जातात. हा वेडा आहे, हा राजा नाही, कळतं. 3 तलवारी बाहेर पडतात. शिवाची कत्तल होते महाराज, व त्याला पूर्ण कापलं जातं, मारलं जातं. सगळा राजाचा राग त्याच्यावरती काढला जातो. ऐका, सगळं मांस एका पोत्यामध्ये भरून राजांना सप्रेम भेट पाठवलं जातं. ज्या दिवशी राजे ती मांसाची गोणी पाहतात, हंबरडा फोडून रडतात, खूप रडतात, खूप रडतात. काय सांगू याच्या आईला, काय सांगू याच्या बायकोला, खूप रडतात. राजे मावळे समजून सांगतात, त्याची माती गडावर करतात. ऐका, विशाळगडावर त्याची माती झाली. आजही विशाळगडावर गेले तर त्याचा पुतळा आहे तिथं उभा. विशाळगडावरती त्याची माती होते. त्याचा दशक्रिया विधी, गंगापूजन सगळे विधी राजे करतात. अजून 20 दिवस झाले त्याच्या आईला माहिती नाही. 20 दिवस झाले बायकोला माहिती नाही. हे कुणालाच काही माहिती नाही महाराज. महाराष्ट्रात फक्त विशाळगडावरच्या मावळ्यांना माहिती आहे. 20 दिवसानं आबा पाटलाला पत्र पाठवतात, राजे पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही नेमापूरला येत आहोत. शिवाच्या आईला निरोप द्या की राजे घरी येणार आहे. वाऱ्यासारखी बातमी गावात येते. इतका आनंद होतो त्या आईला. तिला वाटतं बाई राजे येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काही नसतं महाराज. आईला फक्त पोरगा आवडत असतं महाराज. तिला जगाचं काही घेणं नाही महाराज. तिचं बाळ तिचं सर्वस्व असतं रे आईचं. हो, तिला वाटलं बाई 6 महिने झालं पोरगं पाहिलं नाही, राजा येणार म्हटल्यावर पोरगं पण येणार. घर सारून काढलं तिनं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला घरामध्ये. आपल्या ठेवणीतली 9वार साडी काढली आणि शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, राजे येणारे, तुमचे मालक येणारे. मालक येणारे म्हटल्यावर तिनं ती साडी नेसली, कानातलं गळ्यातलं घातलं. आपल्या नवऱ्याची आणि राजांची वाट पाहत दरवाजात पोरगी उभी राहिली. माझ्याकडे बघा 10-5 मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या.
राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा अमक्या आळीला आल्या अशा बातमी मिळायच्या। राजे 10-5 मावळे घेऊन आले होते गाव। अचानक काय झालं काही कळत नव्हतं। शिवाच्या दारात राजे उभे राहिले। पोरीनं असा कुंकवामध्ये बोर्ड बुडवलं, माझ्याकडे बघा। राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली आणि तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना, नका वाळू तुम्ही, हो सुनबाई तुम्ही नका वाळू। मुलीनं मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा, जिनं साडी दिली, जिनं मला नटायला लावलं, सुनबाई तुम्ही वाळू नका। दुसऱ्याच पोरीच्या हातामध्ये ताट दिलं, पायापटत पोरगी घरामध्ये निघून गेली। दुसऱ्या पोरीने राजांना गंध लावला। राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले, गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला। पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिचा अपमान केला, वाळू द्यायचं की तिला, बिचारी थाटात उभी होती। आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की। आई, वाळू द्यायचं की तिला, किती थाटात बिचारी उभी होती। राज ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की। आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये। राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला। बापरे, अजूनही आईला सांगितलं नाही, हिची सून विधवा झालेली कसं कळलं आईला? आई म्हटली, राजा जगाला फसवताल जाणता राजे, एक आईला नाही फसू शकत। तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे। मराठ्याच्या आळीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही, आमच्या दारात आलात तरी माझा पोरगा दिसला नाही। राज, माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी, मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी। आज पुरणपोळी हजर आहे, बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे, माझा पोरगा हजर नाही। माझा पोरगा जर जिवंत असताना राज तुमच्या आधी 1 तास गावात आला असता, सगळ्या गावात नाचला असता, सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आले, राज आई राजा आले ग राज, आई राजा आले आपल्या घरी, आई राजा आले, आई गावात राजा आले, सगळ्या गावात माझा पोरगा नाचला असता। लई जीव होता तुमच्यावर त्याचा। ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही। सगळं घर, सगळं गाव रडायला लागला। आबा सगळं गाव रडत होतं, बायकोचे बांगड्या फोडल्या जात होत्या, कुंकू पुसलं जात होतं। ऐका, सोन्यानं चांदीने भरलेली काही ताटं माझ्या घरामध्ये येत होती। त्या आईनं सांगितलं, राजे नको मला हे सोनं, नको ही चांदी मला, मग काय देऊ आई तुम्हाला, काय मागावं याच्यासाठी कथा सांगतोय। ऐका मोहननगर, कधी पावणे 10 वाजले आपल्याला कळायला तयार नाही, इतकं गोड कीर्तन आहे। आमच्या महेश भाऊने खूप आमच्यावर प्रेम केलेलं आहे, सगळ्या समाजाचं काम करतायत, लोकांचे प्रश्न सोडवतायत। एवढा छान कार्यक्रम आपण जनसेवा प्रतिष्ठान, सगळे गावकरी, महिला वर्ग, इतक्या चांगल्या तुम्ही माझ्या बहिणी इथं जमलात। पुरुष वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, घेऊन जा घरी। काय मागावं, कीर्तन ह्याची देवापय मागत याच्यावर केलं, काय मागावं घरी घेऊन जा। ती आई म्हटली, राजे हे सोनं चांदी नको मला, मला एकच द्या राजे। काय मागितलं ऐका, आई म्हटली, राजे मला पोरगा नाही राहिला, माझा पोरगा दिवाळीला घरी यायचा, बैल पोळ्याला यायचा, बैला गाईला पुरणपोळी खाऊ घालायचा, मला पोरगा नाही राहिला, मला एकच द्या राजा। इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची, काय आई तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा। राजाने डोळे पुसले आबा, आणि राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल आई। आईनं सुद्धा डोळे पुसले। आई म्हटली, गुरुजी, आई म्हटली, गुरुजी, राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल आणि येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावे उरलाय। काय मागणं महाराज, अक्रूर महाराज साखरे नाव टाका यूट्यूबला, ज्या कथा तुम्ही कधी ऐकल्या नाही, शिवचरित्र, तानाजीचं चरित्र, हे सांगितलं पाहिजे समाजाला, फार गोड आहेत। या सगळ्या बहिणी रडायला लागल्या, त्यांच्या पानाने काळा ओल्या झाल्या, का झाल्या त्याचं कारण आहे महाराज। काय मागणं आहे, मागायचं असेल तर असं आईसारखं मागा, मागायचं असेल तर शिवा नाव्यासारखं मागा, मागायचं असेल तर सैनिकासारखं मागा, देश सेवा मागा, धर्मसेवा मागा, देवसेवा मागा, का हेची देवापै मागतो, चरण सेवा खंडित विठोबा रखुमाई।